Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। निलेश घायवळ आता परदेशात आहे। घायवळच्या भावाला दिलेल्या पिस्तुलीवरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय। यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर आणि खास करून एकनाथ शिंदेचे मंत्री असलेल्या योगेश कदमांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसतायत। अशातच रोहित पवारांनी एकनाथ शिंदेच्या दोन नेत्यांची नावं घेत थेट आरोप केले। रोहित पवारांनी बोलताना संतोष बांगर यांचंही नाव घेतलं, सोबतच तानाजी सावंतांचं सुद्धा। आता रोहित पवारांनी संतोष बांगरांचं नाव घेतलं खरं, मात्र संतोष बांगरांचा खरंच निलेश घायवळशी काही संबंध आहे का अशी चर्चा सुरू झाली आणि अशातच काही व्हिडिओ समोर आले। संतोष बांगर आणि निलेश घायवळ या व्हिडिओमध्ये सोबत दिसतायत। हे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी रोहित पवारांनी नेमका काय आरोप केलेत हे आधी ऐकूयात। आता या विषयामध्ये चर्चा इतकी मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर की हिंगोली जिल्ह्याचे संतोष बांगरचं नाव नक्कीच चर्चेत आहे, कारण त्यांचे फोटो हे अधिवेशनामध्ये निलेश घायवळ बरोबर दिसतात। सभापती राम शिंदे सर, निलेश घायवळ, त्याच्याचबरोबर संतोष बांगर हे सर्व लोक सहजपणे निलेश घायवळला घेऊन तिथं त्या अधिवेशनामध्ये दिसतात। म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला, सामान्य व्यक्तीला आत यायला परवानगी नाही, पण अशा एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला सहजपणे अधिवेशनामध्ये नेलं जातं। त्यामुळे हो, संतोष बांगरचा विषय आहे, चर्चा आहे, त्याचा थोडासा अभ्यास करण्याची जरूरत आहे। त्याच्याचबरोबर धाराशिवचा नेता, कदाचित जे सावंत साहेब आहेत, तानाजी सावंत भाऊ आहेत, ते डायरेक्टली नसतील, पण त्यांच्या परिवारातले काही लोक हे 100% इन्व्हॉल्ड आहेत। जे तिथं ज्या पवनचक्क्या असतात, ज्याला आपण विंडमिल म्हणतो, तिथं जी काही जमिनी घेतल्या जातात, शेतकऱ्याला ज्या धमक्या दिल्या जातात, त्याच्यामध्ये निलेश घायवळच्या गँगचा आणि स्वतः निलेश घायवळचा तिथं इन्व्हॉल्वमेंट आहे। आणि त्याला तानाजी सावंत साहेब स्वतः नाही, पण त्यांच्या परिवारातले काही लोकांचं नक्कीच पाठबळ आहे। त्यामुळे एका व्यक्तीच्या पाठीमागे एवढे मोठे नेते तिथे उभे राहताना आपण जेव्हा बघतो तेव्हा समजतं की यांना गुंडागर्दीमध्ये इंटरेस्ट आहे। आता रोहित पवारांनी आरोप करताना संतोष बांगरांचं थेट नाव घेतलं। याच संतोष बांगरांसोबत निलेश घायवळ हा फिरताना दिसतोय। हे व्हिडिओ समोर आल्यानंतर संतोष बांगरांवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत। या व्हिडिओवर अद्याप तरी संतोष बांगरांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। दरम्यान रोहित पवारांनी हे आरोप केल्यानंतर रोहित पवारांचे सुद्धा निलेश घायवळ सोबतचे फोटो व्हायरल झालेले आहेत। गुंडांचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर येण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये। मात्र निलेश घायवळ प्रकरण सध्या तापलेलं असताना हे व्हिडिओज आणि फोटो समोर आल्यानं वेगळीच चर्चा सुरू आहे। हिंगोलीहून ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तकसाठी।